नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जे के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल महाराष्ट्र पोलीस भरती येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न घेणार आहोत ते सर्वच प्रश्न रिपीट झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिकामी जागा. एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर पर्याय आहे, वाहने उभी करण्यास बंदी आहे, ओव्हरटेक करण्यास बंदी आहे, रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही, यापैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही. एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही. प्रश्न क्रमांक 2, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? पर्याय आहे, पक्के लायसन्स मिळेपर्यंत 180 दिवस, 60 दिवस, 90 दिवस. पर्याय क्रमांक 2, 180 दिवस. शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता 180 दिवस असते. प्रश्न क्रमांक 3, फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? पर्याय आहे, रस्त्याच्या उजव्या बाजूने, रस्त्याच्या डाव्या बाजूने, दोन्ही बाजूने चालण्यास हरकत नाही, ज्या बाजूस वाहने नाही त्या बाजूने. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रस्त्याच्या उजव्या बाजूने. प्रश्न क्रमांक 4, रस्त्यावरील हे चिन्ह काय दर्शवते? रस्त्यावरील हे चिन्ह काय दर्शवते? तर पर्याय आहे, रस्ता बंद आहे, वाहने उभी करण्यास मनाई आहे, प्रतिबंधित क्षेत्र, मर्यादा समाप्त. तर या चिन्हाचा अर्थ आहे मर्यादा समाप्त. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, वळण रस्त्यावरील पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास रिकामी जागा. वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास रिकामी जागा आहे. पर्याय आहेत, सक्त मनाई आहे, काही हरकत नाही, सावधानता बाळगून ओव्हरटेक करावे, विरुद्ध बाजूने वाहन येत नसल्यास परवानगी आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सक्त मनाई आहे. वळण रस्त्यावरील पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास सक्त मनाई आहे. प्रश्न क्रमांक 6, वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते? प्रश्न काय आहे, वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते? पर्याय आहे, वाहनाचा वेग, वाहनाने कापलेले अंतर, इंजिनचे RPM, टायरमधील हवेची घनता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाहनाने कापलेले अंतर. वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते? तर पर्याय क्रमांक 2, वाहनाने कापलेले अंतर. प्रश्न क्रमांक 7, 3 मार्गिका असलेल्या द्रुत गती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते? प्रश्न समजून घ्या. 3 मार्गिका असलेल्या द्रुत गती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते? पर्याय आहे, ओव्हरटेक करण्यासाठी, वेगवान वाहनासाठी, आपत्कालीन वाहनासाठी, जड वाहनांसाठी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओव्हरटेक करण्यासाठी. 3 मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते? तर पर्याय क्रमांक 1, ओव्हरटेक करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 8, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारचे असतात? रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारचे असतात? पर्याय आहे 2, 3, 4, 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3. रस्त्यावरील वाहतूक चिन्हे 3 प्रकारची असतात. प्रश्न क्रमांक 9, असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे, आपण प्रथम काय केले पाहिजे? असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे, आपण प्रथम काय केले पाहिजे? तर पर्याय आहे, वाहन ढकलून बाजूला काढण्याचा प्रयत्न कराल, येणाऱ्या रेल्वेला लाल कपडा दाखवून इशारा द्याल, सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल, रेल्वे नियंत्रण कक्षाला तात्काळ फोन कराल. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल. सर्वात पहिले काय कराल? सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? पर्याय आहे, सक्तीची, बंधनकारक, माहितीदर्शक, सावधान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सावधान.
त्रिकोणातील चिन्हे सावधान प्रकारची असतात. प्रश्न क्रमांक 11. व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते? व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? पर्याय आहे काळ्या प्लेटवर पांढरी अक्षरे, पांढऱ्या प्लेटवर काळी अक्षरे, पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे, पिवळ्या प्लेटवर लाल अक्षरे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे. व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? तर पर्याय क्रमांक 3, पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे. प्रश्न क्रमांक 12. मोवाका नुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यकाचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? मोवाकानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यकाचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? पर्याय आहे 0.03%, 0.003%, 0.3%, 3.0%. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 0.03%. मोवाकानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यकाचे प्रमाण किती असावे? कितीपेक्षा जास्त नसावे? तर पर्याय क्रमांक 1, 0.03%. प्रश्न क्रमांक 13. अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोवाकाच्या रिकामी जागा कलमामध्ये तरतूद आहे. अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोवाकाच्या रिकामी जागा कलमामध्ये तरतूद आहे. पर्याय आहे कलम 123, कलम 131, कलम 130 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 123. अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोवाकाच्या कलम 123 कलमामध्ये तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 14. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ काय? रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ. पर्याय आहे सावधानता बाळगून ओव्हरटेक करता येते, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे, पुढील वाहनाने ओव्हरटेक केल्यानंतरच पांढरी रेषा पार करावी, फक्त डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यास परवानगी आहे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 2, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. प्रश्न क्रमांक 15. तीव्र उतारावर वाहन चालविताना रिकामी जागा. पर्याय आहे न्यूट्रल करून इंधन वाचवावे, इंजिन बंद करावे, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे, वरील गिअरमध्ये वाहन चालवून ब्रेकद्वारे नियंत्रित करावे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे. तीव्र उतारावर वाहन चालविताना पर्याय क्रमांक 3, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली GK अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.